नमस्कार. अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत आणि विषय अर्थातच आपल्या लक्षात आला असेल. यापूर्वी आपण 3 ते 4 वेळा सरांशी संवाद साधलेला आहे. 5-6 महिन्यापूर्वी ज्या 2-3 मुलाखती सरांच्या घेतल्या त्यावेळेला त्यांनी असं त्यावेळेला म्हणजे सांगितलं होतं स्पष्टपणे की देश एका भयंकर स्थितीकडे जातोय आर्थिकदृष्ट्या. आणि तेव्हा तर काही युद्धाची परिस्थिती वगैरे सुद्धा नव्हती. आता तर ती सुद्धा परिस्थिती आहे आणि ते सगळं सरांनी त्यावेळेला सांगितलेलं भाकीत पूर्ण खरं ठरताना आपण बघतोय. अगदी आता 2-3 दिवसांपूर्वी तर चर्चा झाली की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कधी रिझर्व्ह बँकेने सोनं विकलं नव्हतं ते सुद्धा विकलं. सरकार नाकारत आहे, परंतु या सरकारच्या कोणत्या दाव्यांवरती विश्वास ठेवायचा हा सुद्धा लोकांच्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सरांशी त्याच विषयावर चर्चा करतोय. सर, काय आहे नेमकी परिस्थिती? म्हणजे युद्धाची परिस्थिती नसताना तुम्ही धोके वर्तवत होतात की नियोजन शून्य कारभार सुरू आहे आर्थिकदृष्ट्या, आणि आता तर त्यात युद्धाची भर पडलेली आहे. नेमकी काय परिस्थिती आता? म्हणजे कसं आहे की युद्ध व्हायच्या आधी कित्येक 4-5 वर्ष अर्थव्यवस्थेची परिस्थिती खालावते. म्हणजे आपल्याला सध्या जे सांगितलं जात आहे की सध्या जो रुपया घसरतोय डॉलरच्या तुलनेत किंवा आपल्याला तेलाच्या किमती वाढत आहेत वगैरे, हे सगळं बाहेरच्या कारणाने होत आहे आणि त्याच्यामध्ये देशामध्ये सगळं आलवेलं आहे, बाहेर घडतं आहे. तर ते पूर्णपणे खरं नाही आहे. कारण हे लक्षात यायला पाहिजे की रुपया जवळजवळ 2 वर्ष घसरतो आहे. का घसरतो आहे याचा विचार नीट होणं आवश्यक आहे. कसं असतं की कुठलाही देश इतर देशांशी व्यवहार जे करतो त्याचे 2 प्रकार असतात. एक तर करंट अकाउंटवरचा व्यवहार. करंट अकाउंट म्हणजे काय की मी काही वस्तू आयात निर्यात करतो. म्हणजे उदाहरणार्थ बाबा आपले सॉफ्टवेअर सेवा आपण बाहेरच्या देशात विकतो किंवा बाहेरच्या देशातनं आपण बूट विकत आणतो. तर हे जे आयात निर्यात होतात त्याला करंट अकाउंट म्हणतात. आणि करंट अकाउंटवर जेव्हा आपल्या देशाची आयात जास्त होते निर्यातीपेक्षा, मग आपल्याला आयात करायचं म्हणजे काय होतं की आपल्याला डॉलर पेमेंट करायला लागते. तर आपली आयात जेव्हा निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा डॉलरची किंमत करंट अकाउंटवर म्हणजे डॉलरची मागणी रुपयापेक्षा जास्त असते आणि कुठल्याही वस्तूच्या किमतीप्रमाणे डॉलरची किंमत मग वाढते, रुपया घसरतो. हे झालं करंट अकाउंट. पण करंट अकाउंट हे एकच नसतं. दुसरं असतं कॅपिटल अकाउंट. म्हणजे एखादा देश जेव्हा आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतो, आणि 2 प्रकारच्या गुंतवणुकी असतात. एक तर ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे एखादा परदेशातला उद्योगपती आपल्या देशामध्ये कारखाना काढतो. आणि मग दुसरा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्या देशातल्या म्युच्युअल फंडात वगैरे लोक गुंतवणूक करतात. आतापर्यंत कसं होत होतं, अनेक वर्ष भारत हा विकसनशील देश असल्यामुळे त्याची आयाती निर्यातीपेक्षा जास्त असणं स्वाभाविक आहे. कारण आपण बाहेरच्या देशातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला तंत्रज्ञान लागतं, मशिनरी लागते. म्हणून अनेक वर्ष आपल्याला करंट अकाउंटवर आपली आयात निर्यातीपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे डॉलरची मागणी होती. बरोबर. पण ते भरून कुठे निघत असे? परदेशातनं भांडवल आपल्या देशात होते, आपल्या देशात गुंतवणूक होत होती. आपल्या देशामधल्या आपल्या देशातल्या म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये परकीय लोक गुंतवत होते. भारतातल्या धंद्यांमध्ये उद्योगधंदे काढत होते आणि त्यामुळे तिकडनं डॉलर येत होते. त्यामुळे रुपयावर प्रेशर नव्हतं. 2 वर्षापासून काय होतं आहे की भारतातनं हे सगळे लोक पैसे काढून घेऊन जातात, म्हणजे मोठ्या प्रमाणात. म्हणजे गेल्या यावर्षी जवळजवळ $2 लाख कोटी गेलेले आहेत आपल्या देशाच्या बाहेर. आणि त्याच्यामुळे डॉलरवर प्रेशर यायला लागलं आहे. खरं तर अनेक वर्ष आपली किंमत वाढत नव्हती कारण जगात तेलाच्या किमती स्थिर होत्या. आपल्या देशात कमी करत नव्हते, पण जगात तेलाच्या किमती कमी होत्या. त्यामुळे आपल्याला आपल्या देशात तो परिणाम होत नव्हता. पण आता डॉलरची घसरण एकीकडे, कारण लोक पैसे काढून घेऊन जातात, आणि मग दुसरीकडे युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्याला तेलाच्या किमती वाढल्या. बरं, तेलाच्या किमती वाढल्या, चीनसाठी पण वाढल्या ना. पण चीनकडे वर्षभराचा साठा आहे हो तेलाचा. आपण तशीच काही स्ट्रॅटेजिक गोष्ट काहीच केली नाही की आपण आपल्याला समजा संभाव्य युद्ध होत असेल तर आपण काहीतरी आपली तयारी करावी, किंवा आपल्याला चीनकडनं वगैरे जिथं स्वस्त तेल मिळेल तिथनं आपण घेऊ शकत नाही, कारण अमेरिकेने आपल्याला पकडून ठेवलं आहे. मोदी साहेबांना म्हणजे ट्रम्प जसे म्हणाले की मी यांचं करिअर एका दिवसात संपवू शकतो, आपल्याला अमेरिकेकडनं घ्यायला लागतं. आणि त्यामुळे जगात ज्या किमती वाढतात त्याचा फटका. त्यामुळे हे जे घडतं आहे याचा फक्त जागतिक बाहेर काहीतरी घडतं आहे आणि आपण काय करू शकत नाही अशी जी भूमिका मांडली जाते ही चुकीची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या 2017-18 म्हणजे भारत सरकारच पिरियडिक लेबर फोर्स सर्वे म्हणून एक आकडेवारी जाहीर करतं.
त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये रोजगाराची स्थिती किती आहे, लोकांचा उत्पन्न किती होत आहे, म्हणजे पगार किती आहेत, नंतर बाबा डेली वेजचे किती पैसे आहेत, किंवा जे स्वयंरोजगार करणारे आहेत ते लोक किती पैसे कमवतात, किती लोक कशात काम करतात, अशी जी आकडेवारी येते ती आकडेवारी आता बघितली आणि 17, 18 ते 25पर्यंत मी बघितली, तर मला असं दिसलं की पगार वाढलेलेच नाही आहेत महागाईच्या तुलनेत. म्हणजे साधारण 17-18मध्ये जसं 15,000 पगार असेल तर आता काय 15,200-150 काहीतरी आहे. बापरे. हां, पगारच वाढलेले नाहीत. नंतर स्वयंरोजगारांचे पण पगार वाढलेले, स्वयंरोजगारातनं मिळणारे जे उत्पन्न आहे ते पण महागाईचा दर काढला तर जवळजवळ स्थिर आहे. कॅज्युअल वेज काही काही ठिकाणी वाढले, म्हणजे दक्षिणेत कॅज्युअल वेज हाय आहेत. केरळमध्ये हजेरी 1,000 रुपयाच्या खाली हजेरी नाही, कारण ते लोक शिकलेले आहेत, परदेशात जातात वगैरे, त्यामुळे तिथे हजेरी जास्त आहे. पण महाराष्ट्राचा खूप मोठा भाग म्हणजे मराठवाडा, विदर्भ, नंतर गुजरातचा पूर्वेकडचा भाग, तिकडनं येणारा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा भाग, नंतर अख्खा छत्तीसगड, झारखंड, ओरिसा आणि बंगालचा पश्चिमेकडचा भाग, या सगळ्या भागांमध्ये हजेरी अत्यंत कमी आहे. भारताचा सर्वात कमी हजेरीचा डेली वेजेसचा तो पट्टा आहे. तर रोजगार वाढलेला नाही लोकांचा. का वाढलेला नाही? कारण एकीकडे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी झाला आहे. म्हणजे साधारण आपण 12-13पर्यंत बघितलं तर आपला सरासरी वाढीचा दर 2001 पासून 7.9% होता, साधारण 8%च्या आसपास होता. आता तो 6%वर आला आहे, 6.2%वर आला आहे. कधी आला आहे? साधारण 14-15 नंतर आपल्याला आला. त्याला अनेक कारणं आहेत. म्हणजे आपण विनाकारण केलेली नोटबंदी, नंतर घसरघाईने आणलेला GST, ह्या तर सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याच्याबाबत काय होतं आहे, म्हणजे रोजगाराची परिस्थिती एवढी वाईट आहे. आपण म्हणतो की भारताचा रोजगार, भारताचा सॉफ्टवेअरमध्ये रोजगार आहे भारतातला बरेच लोक, आणि तो एक मोठा आपलं क्षेत्र समजतो रोजगाराचं. पण TCS, विप्रो, इन्फोसिस आणि HCL या 4 कंपन्यांनी गेल्या 9 महिन्यात जर केलेली नेट रिक्रुटमेंट बघितली, म्हणजे घेतलेली माणसं वजा काढलेली माणसं नेट बघितलं, ती संख्या केवळ 17 आहे. बापरे. केवळ 17 नवीन माणसं या 4 मोठ्या कंपन्यांनी भरलेली आहेत. कारण AI चा धट्टा मोठा आहे आणि AI मुळे आपण AI ची तयारी काहीच स्वतःची केलेली नाही. त्यामुळे तो रोजगार एक AI मुळे तयार होत नाही आहे, दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक होत नाही आहे. म्हणजे भांडवली गुंतवणूक देशामध्ये 2014-15, 11-12 नंतरच कॉलॅप्स झालेली आहे. कारण 11-12 नंतर जो जागतिक इकॉनॉमिक क्रायसिस झाला आणि त्याच्यामधनं म्हणजे आपण साधारण 8-9-10पर्यंत जे 8-9% वेगाने वाढत होतो, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी असंच चालत राहील म्हणून गुंतवणुकी केल्या मोठ्या प्रमाणात. धंदा वाढतोय, अर्थव्यवस्था वाढते, जोरात गुंतवणूक झाली. आणि मग जागतिक इकॉनॉमिक क्रायसिस जो आला मोठा, त्याचा आपल्या देशाला फार फटका बसला नाही. आणि ते आपल्याला मनमोहन सिंग, रघुराम राजन हे लोक होते म्हणून ते व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट झालं. देशातल्या बँका बुडाल्या नाहीत, पण जागतिक अर्थव्यवस्था स्लो डाऊन झाली आणि त्यामुळे आपल्या देशातली पण अर्थव्यवस्था स्लो डाऊन झाली. ज्यांनी गुंतवणुकी केल्या होत्या त्यांच्यावर परतावा येईना, ते मग बँक्रप्सीमध्ये गेले आणि बँकांकडे पण NPA बऱ्याच वेळ कर्ज देता येत नव्हतं. तो प्रश्न सुटला. पण आता तरीही भांडवली गुंतवणूक होत नाही, कारण भांडवलदार लक्ष येते की मागणी नाही. मागणी का नाही? कारण वेतन नाही. वेतन का नाही? कारण रोजगार नाही. त्यामुळे रोजगार नसणे, रोजगार नसल्यामुळे वेतन नसणे, वेतन नसल्यामुळे मागणी नसणे, मागणी नसल्यामुळे गुंतवणूक नसणे, गुंतवणूक नसल्यामुळे पुन्हा रोजगार नसणे, अशा या एका दुष्ट चक्रामध्ये आपण गेली 5 वर्ष अडकलेलो आहोत. आणि हे खरं तर सर्वसामान्यांना कळायला पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला मी कुठल्याही विचारलं की बाबा तुला गेल्या 5 वर्षात तुझी आर्थिक परिस्थिती वर गेली असं वाटतं का, तो म्हणतो नाही, माझी आहे तिथेच आहे किंवा बहुतेक कमी झाली असेल. त्यामुळे हा जो फटका आपल्याला बसतो, एकीकडे आपण विश्वगुरू वगैरे स्वतःला म्हणतो, पण साहेब सांगू का, विश्वगुरू म्हणजे आपले भारताच्या अर्थव्यवस्थेची जेवढ्या GDP आहे, अमेरिकेतली एक NVIDIA कंपनी आहे. ही NVIDIA कंपनी चिप्स बनवते. NVIDIA कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन भारताच्या GDPच्या दुप्पट आहे. म्हणजे एक कंपनी जगातली भारतीय अर्थव्यवस्था एवढी मोठी असू शकते. त्यामुळे आपण हे विश्वगुरू वगैरे स्वतःला खुश करायला म्हणतो. आपल्याला स्टोऱ्या सांगितल्या जातात काय की हे बाहेरनंच होतं आहे, आपल्या देशाचा काही दोष नाही. आणि मग असंही नॅरेटिव्ह पसरवलं जातं आहे की आहे परिस्थिती कठीण आहे, पण मोदी नसते तर ह्याच्यापेक्षा कठीण झाली असती वगैरे, असं सगळं सांगून आपण चालवतो आहे. पण आपल्यापुढे मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आत्ता नुकतंच एक पुस्तक आलं आहे, सगळ्यांनी वाचावं ते. संतोष मेहरोत्रा म्हणून एक फार मोठे अर्थतज्ञ आहेत.
ते यांनी यायाती परिदा यांनी आत्ता 19 मेला ते पुस्तक रिलीज झालं. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया आउट ऑफ वर्क. ओके. ते काय म्हणतात की आपल्या देशाची ताकद ही तरुण लोकसंख्या आहे. म्हणजे तीच आपल्या देशाची खरी स्ट्रेंथ आहे समजलं जातं. आता ही लोकसंख्या आपली तरुण कधीपर्यंत राहणार आहे? 2040 पर्यंत राहणार आहे. म्हणजे किती दिवस आपल्याकडे? अजून 15 वर्ष आहेत. या 15 वर्षांमध्ये आपल्याला या लोकसंख्येचा म्हणजे असं कल्पना करा की एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये समजा 5 तरुण मुलं आहेत, 30, 35, 40 वर्षाची, कमवती आहेत सगळी, आणि मग बाकी 1-2 म्हातारे वगैरे आहेत. समजा त्या मुलांचं उत्पन्न वगैरे चांगलं असेल, ती मुलं वेल सेटल्ड असतील, एकत्र कुटुंब असेल, तर ते कुटुंब खूप संपन्न होईल ना. बरोबर. आणि पण ही मुलं काय कायम तरुण राहणार नाहीत, 5-10 वर्षाने म्हातारी होतील. आणि ह्यांना समजा मुलं कमी होत असतील, तर ही जी म्हातारी मुलं आहे, आपण जेव्हा म्हातार होऊ तेव्हा या कुटुंबाने चांगली आत्ताच तरतूद करून ठेवणं आवश्यक आहे. ते कधी होईल? जेव्हा ही मुलं चांगली कमावती असतील, चांगली शिकलेली असतील, त्यांचे उद्योगधंदे जोरात चालतील तर होईल. मेहरोतरण परिदा असं म्हणतात की आपल्याकडे ही जी 5 मुलं आहेत ना, हे आता तरुण आहेत ठीक आहे, पण त्यांच्या हाताला काम नाही, फार शिकलेली नाही आहेत, त्यांच्याकडे काय फार स्किल्स वगैरे नाही आहेत. त्यामुळे ही 15 वर्ष जेव्हा म्हातारी होतील ना, तेव्हा त्यांची म्हातारपणाची तरतूद नसेल. म्हणजे आपला देश गरीब असतानाच म्हातारा होईल. चीनची ही डेमोग्राफिक डिव्हिजन 2015 साली संपलं, चीन म्हातारा व्हायला लागला. पण त्या मधल्या काळामध्ये चीनने जे प्रचंड काम केलं, 12-13% ग्रोथ रेट ठेवला, पायाभूत सुविधा चांगल्या केल्या, शिक्षण म्हणजे मला आठवतं आहे 90-91 साली जेव्हा आमच्या मुंबई विद्यापीठात चीनचे विद्यापीठातले लोक यायचे, तेव्हा ते एकदम बिचारे गडबडलेले, गोंधळलेले, त्यांना काय फार माहीत नसायचं, आम्ही त्याला हसायचो. आज जगाच्या पहिल्या 100 मध्ये चीनचे 7 विद्यापीठ आहेत. भारतातल्या पहिल्या 200 मध्ये एक आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे. आणि त्याची आणि तुम्ही आपल्या स्टेट युनिव्हर्सिटी कल्पना तुलना कराल तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे एकीकडे आपल्या परीक्षा लीक होत आहेत, नीट वगैरे सारख्या परीक्षा आपण साध्या घेऊ शकत नाही. त्यानंतर विद्यापीठांमध्ये आपल्याला काय चाललं आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे विद्यापीठाची भरती येते, विद्यापीठाच्या भरतीमध्ये आता 1-1 कोटी रुपये रेट चालला आहे प्राध्यापकाच्या भरतीचा. 70-80% प्राध्यापक आपल्या विद्यापीठांमध्ये टेम्पररी आहेत, क्लॉकवर बेसिसवर आहेत. त्याला 12-15-20 हजार रुपये पगार मिळतो. पुणे विद्यापीठात 50,000 मिळतो, पण 6 महिने 8 महिने कितीही कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे हुशार तरुण मुलं जी आहेत जी विद्यापीठांमध्ये जायला पाहिजे, तिथनं संशोधन व्हायला पाहिजे, तिथनं नवीन कल्पना व्हायला पाहिजे. शेवटी संशोधन झाल्यावर कंपन्या ते वापरतात. बरोबर. त्यामुळे एकीकडे शासनाने NEP म्हणून केलं आहे, पण माणसंच नसतील तुमच्याकडे, खिसा जर ढिला केला नाही शासनाने तर ते काय NEP होणार. आणि तिथे जर तुम्ही 1-1 कोटी घेऊन प्राध्यापक भरती करत असाल तर तुमच्या NEPचा उपयोग काय? तो 1 कोटी भरती केलेला काय कसं वसूल करणार तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला भविष्याची आपली तयारी नाही आहे. आपण म्हातारेपणाकडे चाललेलो आहोत आपल्या कुटुंबातले सगळे, पण भविष्याची तरतूद करण्याची ना विचार आहे ना काही धोरण आहे. पण मग हे जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून फडणवीसांपासून तर निर्मला सीतारामन असेल, पियुष गोयल असेल, किंवा ही सगळी मंडळी राज्यापासून तर दिल्लीपर्यंतचे, आम्ही गुंतवणूक स्नेही वातावरण निर्माण केलेलं आहे, सगळ्या जाचक अटी नियम काढून टाकलेले आहेत असं म्हणत असताना, आणि मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येते असं म्हणत असताना प्रत्यक्ष चित्र तर वेगळंच आहे. उलट असलेली गुंतवणूक बाहेर चालले. मग हे कसं काय? असलेली गुंतवणूक बाहेर चालली आहे साहेब. आणि नुसतंच गुंतवणूक स्नेही वातावरण निर्माण करून चालत नाही, त्या गुंतवणुकीला मागणी पाहिजे ना. आता समजा मला म्हटलं इथं की मी तुला जागा देतो, इथं हॉटेल काढ, पण त्या हॉटेलच्या तिथे चालणार नसेल तर मी कशाला पैसे घालीन तिथे. आपल्या देशातला प्रश्न मागणीच आहे. आणि तो मागणीचा प्रश्न का तयार झाला आहे म्हणजे हे साधं लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या वर्षी आपण 6-6.5% इकॉनॉमिक ग्रोथ म्हणतो, पण जर पगार लोकांचे वाढलेच नसते तर वाढीचा फायदा गेला कुठं? तर तो वाढ तर झाली ना, 6-6.5% झाली, पण माझा पगार समजा 2%नेच वाढला आहे, ते 4% मधलं गेलं कुठे? तर असं लक्षात येतं आहे की ही जी ग्रोथ आहे फार विषम आहे. म्हणजे ग्रोथचे फायदे आहेत वाढीचे, हे फक्त काही मोजक्या लोकांना वर जात आहेत. म्हणजे खूप मॅनेजमेंटच्या वरच्या टोकाचे लोक, त्यांचे पगार वाढत आहेत, किंवा CEOचं जे पॅकेज आहेत ते CEOचे पॅकेजेस जवळजवळ 800-850% वाढलेत. पण इन्फोसिसची 2011ची स्टार्टिंग सॅलरी आणि आजची स्टार्टिंग सॅलरी सेम आहे. 2011 साली जे पॅकेज मिळत होतं कम्प्युटर इंजिनियरला, तेच पॅकेज आज मिळतं आहे. महाराष्ट्र शासन 15,000 रुपये महिन्या रेटने कम्प्युटर इंजिनियर भरती करतो आहे. म्हणजे काम करणाऱ्यांकडे बऱ्याच लोकांकडे पैसे जात नाहीत, ते पैसे फक्त काही मोजक्या लोकांकडे जातात. याचा परिणाम काय होतो
सर्वसामान्य माणसाच्यात क्रयशक्ती नाही. सर्वसामान्य माणूस जेव्हा खर्च करतो ना तेव्हा अनेक लहान लहान उद्योगांना चालना मिळते. बरोबर. म्हणजे बिस्किट यांना चालना मिळते, शॅम्पू, साबण, चपला बनवणारे, कपडे बनवणारे, हे जे मेजर जिथे रोजगार तयार होतो अशा उद्योगांना चालना मिळते. आणि सामान्य माणसाकडे क्रयशक्ती नाही. मग हे पैसे कुठे खर्च होत आहेत? तर हे पैसे अशा गोष्टींमध्ये खर्च होत आहेत, मागणी अशा गोष्टींना आहे. याला एन्क्लेव्ह इकॉनॉमी म्हणून नाव दिलं प्रणब बर्धननी. म्हणजे एक वेगळी अर्थव्यवस्था चालू आहे, खालची व्यवस्था. त्या वरच्या व्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे की या वरच्या व्यवस्थेमधली जी मंडळी आहेत ती ज्या गोष्टी मागतात, म्हणजे ब्रँडेड गुड, उदाहरणार्थ नाईकी, आपल्या देशात उत्पादनच होत नाही या गोष्टींचं, किंवा अत्यंत भांडवल प्रधान टेक्नॉलॉजीमधनं हे उत्पादन होतं. तर आणि हे त्यामुळे ही जी मागणी तयार होत नाही आहे, आणि मागणी तयार होत नसल्यामुळे जरी आपण गुंतवणूक स्नेही चालू केलं ती सप्लाय साईड झाली ना, आम्ही देतो बाबा, पण तिथे मी पैसे टाकल्यावर धंदा चालेल, आणि धंदा चालण्यासाठी मागणी असायला पाहिजे, मागण्यासाठी लोकांच्या खिशात पैसे असायला पाहिजे. अशीच जर नसेल तर मग गुंतवणूक करेल कशाला कोणी? खरं आहे. आणि आता शिक्षणाचा पण तुम्ही उल्लेख केलात. म्हणजे 2014 पूर्वी शिक्षणाची जी परिस्थिती होती त्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी परदेशात जात होते. बरं. आणि आता तर उलट त्या शिक्षणाच्या बाबतीत यांनी मागच्या 10-12 वर्षांमध्ये जे रिव्हर्स गिअर टाकल्यासारखं संपूर्ण सिलेबस बदलणं, पुराणकालीन वांगी कथा गोष्टी शिक्षणात आणणं वगैरे असा जो प्रकार चालू केलाय. तर मग याच्याने आणखीन पुढे काय होणार आहे? याने पुढे काय होणार? दुसरी महत्त्वाची चूक हे काय करतात माहिती आहे ना, की उदाहरणार्थ वित्त मंत्रालय घ्या किंवा शिक्षण मंत्रालय घ्या, इथे चांगला सल्ला देऊ शकणारी चांगली क्षमता असलेली माणसं नाहीत असं नाही देशात. पण हे यांना संघ विचाराचाच माणूस लागतो. तो जर संघ विचाराचा माणूस नसेल, आणि संघ विचार म्हणजे काय फार विचार नाही, तो विचार फार चांगला आहे असं सगळ्यांना म्हणून, संघ विचारचा माणूस नसेल त्याला ते घेतच नाहीत वर, हे आपले नाहीत असं हे ठरवतात. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर चांगली माणसं जी आहेत ही यांच्याकडे जातच नाहीत. आणि मग ह्यांच्याकडे असलेली माणसं कुठली असतात? ती त्यांच्या विचारातून आलेली, ह्यांनी दिलेल्या स्क्रिप्ट मानणारी, आणि मग बहुतेक सगळे निर्णय PMOच घेतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार जे आहेत ते काय फार सल्लाबिल्ला पंतप्रधान त्यांचा घेत असावेत असं मला वाटत नाही. त्यामुळे ते मोकळेच असतात. मध्ये ठिकठिकाणी भाषण करतात ते मी ऐकतो, त्यामध्ये एक स्क्रिप्ट दिलेली असते, त्या स्क्रिप्टप्रमाणे ते वागत असतात. आणि ताकद या रचनेमध्ये आज मोदींची पॉलिटिकल ताकद इतकी आहे की साहेब चुकतोय धोरण हे म्हणण्याची क्षमता कोणाची नाही. खरं तर मोदींचं पॉलिटिकल कॅपिटल एवढं आहे की ते चांगल्या ठिकाणून त्यांच्या विचाराची नसली तरी चांगली काम करणारी माणसं आणू शकतात. पण ते तसं करत नाहीत, कारण ती त्यात आपल्या विचाराची नसतील तर त्यांना घ्यायचं नाही. याने देशाचं नुकसान होतं. पण इतकी ताकद, त्या ताकदीचा तुम्ही आता उल्लेख केला, इतकी अफाट ताकद सगळी एकवटलेली आहे त्यांच्या हातात, आणि देश जगाच्या तुलनेमध्ये मागे मागे आपला जात चाललाय याची जाणीव पण त्या लोकांना नसते. नाही, मला असं वाटतं की भाजप हा निवडणुका जिंकणारा पक्ष आहे, देश चालवणारा पक्ष नाही. त्यांना निवडणुका मोदी शहांमुळे ती त्यांची भट्टी व्यवस्थित जमलेली आहे. पण देशाचे प्रश्न कसे आहेत, देशाच्या आपल्याला काय करायला पाहिजे याची वैचारिक रचना या सरकारमध्ये नाही. आणि त्याने अनेक चुकीची धोरणं येतात ना मग, आणि त्या चुकीच्या, आता उदाहरणार्थ डिमॉनिटायझेशन, त्याला काहीच अर्थ नव्हता, किंवा घाईने आणलेला GST, किंवा लगेच म्हणजे 4 तासांच्या मुदतीने केलेला लॉकडाऊन. नाही, आपला देश किती मोठा आहे, लोकांचे प्रश्न काय आहेत, 4 तासात आपण कोणीही काही करायचं नाही, लोकांचे धंदे बंद होतील, त्यांच्या पोटा हातावर आहेत, ते काय करणार, ते काहीतरी मार्ग काढतील, म्हणजे मग त्या सगळ्याशी कसं डील करायचं याचा काही विचार. त्यामुळे विचार आणि समज आपल्या देशाची तशी या सरकारमधल्या लोकांना सरकार चालवण्यासाठी नाही आहे. त्यांनी एक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह बिल्ड केलं आहे, ते हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सगळ्यांना विकतात. आपल्या देशातला बहुजन वर्ग दुर्दैवाने अशिक्षित आहे, त्याच्याकडे व्हॉट्सअपचा सारखा मारा होतो, आणि त्याने त्याच्या डोक्यात पण ते सगळं एक 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 भरलं जातं, आणि मग त्यातनं ते एक मतदार तयार होतात, आणि हे मतदार मत देतात म्हटल्यावर बाकी गोष्टीचा विचार करण्याची या सरकारला गरज नाही, कारण हे देश चालवणार आहे. साधी गोष्ट देतो, आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली. बरोबर. लाडकी बहिणीचे आपण भरपूर पैसे दिले सगळ्या बाहेर, ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला संविधानाने हक्क दिलेला आहे की अशा तऱ्हेने हा काय तुम्ही करू शकता आणि ही स्कीम राबवू शकता. त्या स्कीमच्या त्यांनी अर्हता दिल्या, स्पष्टपणे पात्रता दिली, बायकांनी अर्ज केले, आपण 2-2.5 कोटी बायकांना पैसे दिले.
CAGने म्हणजे कॅगने विचारलं पडताळणी केली का? आपण पडताळणी केलं लक्षात की 88 लाख बायका 80 लाख बायका इथल्या या अपात्र आहेत, म्हणजे यांनी खोटी कागदपत्र हो. दिलेले आहेत. बरोबर. खोटी कागदपत्र देणं सरकारला हा फौजदारी गुन्हा आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात की आम्ही या सगळ्या बायकांना माफ करणार. पहिल्यांदा 21,000 कोटी आपले गेलेले आहेत, माफ करणार. पण फौजदारी गुन्हे माफ करण्याची मुख्यमंत्र्याला हक्क कोणी दिला? फौजदारी गुन्हा तो फौजदारी गुन्हा आहे, तो कोर्ट करू शकतं. शासनाने या सगळ्या बायकांवर आणि त्यांना जबाबदारी अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी करायला पाहिजेत. पण ही फौजदारी केली तर आपल्याकडे सरकार चालणार नाही, पडेल, म्हणून हे करल्या जाणार नाही. मग हे डायरेक्टली लोकांना, म्हणजे आत्तापर्यंत राजकारणाचं गुन्हेगारीने काय होतं, कुठला तरी गुंड पुढे निवडणुकीला उभं, अरुण गवळी निवडणुकीला उभं आमदार होत असे वगैरे काय काय, त्याला आपण इथे आपण 80 लाख बायांना गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं. त्यांचा गुन्हा करून त्यांनी गुन्हा केला म्हणून आपण निवडून आलो आणि आता आपण त्यांच्या गुन्ह्याला माफ करून टाकतो आहे. याच्यापेक्षा जास्त मोठं राजकारणाचं गुन्हेगारीकरण कुठलं असू शकतं? आणि यात गव्हर्नन्स आहे कुठे? म्हणजे शासनाकडे मी जर कुठली स्कीम घेऊन गेलो, मला काहीतरी समजा मी काय श्रावणबाळमध्ये किंवा निराधारमध्ये असेल, मला 100 कागदपत्र द्यायला लावतात ना. बरोबर. आणि ती कागदपत्र तपासून घेतल्याशिवाय मला कोण देतो का स्कीम? नाही देत. मग या बायकांना तुम्ही दिली कशी? आणि 21,000 कोटी ना, अंगणवाडी सेविका बसल्या आहेत तिथं उपोषण करत, त्यांचा पगार तुटपून जाय म्हणून. पोलिसांना 3 महिने पगार नाहीत, मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना 3 महिने पगार नाहीत, IAS अधिकाऱ्यांचे येतात. तर ह्या सगळ्या परिस्थितीचे असताना आपण असं करू शकतो का? असं जर करत असू तर आपलं कुठलं राज्य चालवतोय आणि अशा राज्याचं भवितव्य काय असणार आहे? पण मग ते जे रोजच्या रोज घोषणा करत असतात, मागच्या काही काळात बघितलं आपण तर इतके 1000 कोटीची परकीय गुंतवणूक आणली, तितके 1000 कोटीची गुंतवणूक राज्यामध्ये आणली. मग याच्यामध्ये काय तथ्य आहे? हो, हे सगळे MOU आहेत. ते MOU शेकडो होतात. म्हणजे मुंबई विद्यापीठात म्हणजे कितीतरी MOU, पण त्यातले ॲक्च्युअल कार्यान्वित किती होतात? जमिनीवर होतंय काय? मग आकडेवारी जी भारत सरकारचीच आहे ती अशी का म्हणते की इतके पैसे परत चाललेत म्हणून? कुठले प्रोजेक्ट्स आणले आहेत? कुठे जमिनीवर आहेत ते दिसत आहेत का आम्हाला? आमच्या पोरांना नोकऱ्या आहेत का? आज आपण डावोसला गेलो आणि म्हणालो की आम्ही काहीतरी आता महाराष्ट्रामध्ये 400 ग्लोबल कपॅसिटी सेंटर तयार करणार. ग्लोबल कपॅसिटी सेंटर म्हणजे काय असतात की जिथे बेसिकली मोठ्या प्रमाणात हार्डवेअर असतं आणि जिथे AIC वगैरे बरीच कामं होतात. ते ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स हे जगभरात ना तर त्यांना विकसित देशांना आकलून द्यायला लागलेत. का आकलून द्यायला लागलेत? कारण त्या हार्डवेअरमुळे ते खूप गरम होतं, कारण खूप मोठ्या प्रमाणात डेटा क्रंचिंग लागतं आणि तिथे कूलिंग फॅन्स लावायला लागतात. आणि ते कूलिंग फॅन्सचा आवाज इतका प्रचंड होतो की तिथे राहणाऱ्या लोकांना जगणं अशक्य होतं. आणि मग ते पंखे जे असतात ते पाणी लागतं, त्याला प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. प्रचंड प्रमाणात पाणी लागलं त्याचं कूलिंग होतं आणि त्याच्यामध्ये जो रोजगार तयार होतो, म्हणजे आपण जे ग्लोबल कपॅसिटी सेंटर आहोत ते AIचं बरंच काम करतील, पण आपण याचं काही डेव्हलपमेंट केलेलं नाही ना. आपण फक्त भाड्याने देणार आहोत आपली जागा. आम्ही इथे भाडे, त्याचं जे काय भाडं मिळेल तेवढंच आपल्याला मिळणार आहे. रोजगार सुद्धा निर्माण करणारी काही सर्वसामान्य बहुजन समाजातली मुलं नाही आहेत, कारण तिथे जो हायटेक रोजगार आहे. भारतातली कुठली विद्यापीठं हायटेक चांगलं शिकवत आहेत? आमच्या वाईतल्या पोरांना मिळणार आहे का रोजगार? सातारच्या मिळणार आहे का? कोरेगावच्या मिळणार आहे का? नाही. ही IIT मधली काही पोरं येतील, भरपूर पगार घेतील, परदेशातले काही इंजिनियर येतील, ते चालवतील. त्यामुळे आपल्याला हे आपण आणतोय आणि तर औरंगाबादमध्ये करणार आहोत आपण. औरंगाबादमध्ये आधीच पाण्याचा प्रश्न आहे. पुण्यात करतो. पुण्यात आमच्या घरी पिवळं पाणी येतं आंघोळीला गेलो तर, कारण ते STPचं ते नीट हे होत नाही आणि पाण्याचे वांदे आहेत. आता तिथे परत आपण हे सगळं करणार याचा काही विचार न करता आणि त्या पॉलिसीमध्ये ठोकून दिलं की काय 4 लाख रोजगार तयार होणार वगैरे, पण ते नक्की कसे होणार, काय करणार ह्याचं आपण काही पुढचा मागचा विचारच करत नाही. म्हणजे मी काही अनुभवी लोकांच्यात बोललो जे शासनाला जवळ न बोलतात, ते म्हणले होते काय माहिती आहे का, कोणतरी येतो ब्युरोक्रॅट वगैरे आणि शासन आपलं आता ब्युरोक्रॅट्स पण नीट चालवत आहे, हे कन्सल्टंट लोक चालवतात. म्हणजे अर्न्स्ट अँड यंग, PwC, सगळे सल्लागार, महाराष्ट्र सरकारी सगळे सल्लागार चालवतात. आणि मग सल्लागारांच्या ओळखीने कोणतरी येतो, मग ते पॉलिसी बनवतात, त्याच्यात चमकदार काहीतरी भरतात, त्यामध्ये काहीतरी इंग्रजी असतं, ते मंत्र्यांना कळतं तसं नाही, अधिकारी पण असतात, त्यांचे साठे लोटे असतात आणि मग ते पॉलिसी
राबवतात. अशा तऱ्हेच्या पॉलिसीज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात आणि ह्याचा परिणाम म्हणजे काय धोरण निर्मितीच होत नाही आहे. म्हणजे काँग्रेसच्या पूर्वीच्या UPA 2 सरकारला आपण धोरण लखवा वगैरे म्हटलं, हो. पण इथे म्हणजे असं वेळ लागण्यासारखी धोरणं आपापसात संबंध नसलेली, म्हणजे देशाचं नुकसान होणारी धोरणं करण्यापेक्षा न केलेली बरी ना. नक्कीच. ते बरं होतं असं म्हणायला आपल्याला लागणार आहे. पण मग आता एकीकडे हे युद्धाच्या बाबतीत रोज आपण बघतो की ते नेत्यानाहू एक बोलतात, ट्रम्प एक बोलतात, आणि ते म्हणजे आता तोडगा निघेल असं वाटत असताना परत 4 तासात दुसरंच काहीतरी होतं. आणि आता जर इतका ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार देशाचा चालू आहे आणि एकीकडे हे युद्ध लांबतच चाललेलं आहे, तर मग काय भवितव्य आहे पुढे? हे बघा, आता एक गोष्ट नक्की होणार आहे, एक म्हणजे महागाईचा दर वाढणार आहे. कारण आता तेलाच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेल वाढलं, सगळ्या गोष्टी तुमच्या किमती वाढतात. भाजी वाढणार, ST वाढणार, प्रवास वाढणार, तुम्ही बाहेरनं तुमच्या मुलांच्या शाळेच्या स्कूल बसची फी वाढणार, सगळं वाढणार. आणि त्यामुळे इथे मुळात जी अडचण आहे की सर्वसामान्य माणसाकडे क्रयशक्ती नाही, ती क्रयशक्ती अजून कमी होणार. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो. त्याची खर्च करायची क्षमता नव्हती म्हणून गुंतवणूक होत नव्हती. आता ती खर्च करायची क्षमता अजून खाली जाणार आणि अजून खाली गेल्यामुळे मग गुंतवणुकीचे वातावरण अजून कमी होणार आणि त्यामुळे रोजगार निर्मिती कमी होणार. अजून मग रोजगार निर्मिती कमी होत असेल, लहान मोठे धंदे जे आहेत तेही वाढणार नाहीत. त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे लोकांना सांगायचं की पुढचं वर्षभर तरी कुठल्याही प्रकारचा उद्योगात धाडस करू नका, मोठं कर्ज काढू नका, फार मोठ्या गुंतवणुकी करू नका, आहे ते सांभाळा. कारण पुढचं एक वर्षभर तरी आपल्याला म्हणजे विमानात बेल्ट टाईट करू सांगतात ना, मौसम खराब होणे के कारण, तसा उठल्यावर मग कुठे जाऊ देत नाहीत बघा, वॉशरूमलाही जाऊ देत नाहीत, तसं आपण आपलं गपचूप बेल्ट लावून बसायचं, आपलं विमान हिंकळतं याचं लक्षात घ्यायचं. आणि आपला पायलटसुद्धा फार चांगला नाही हेही लक्षात घ्या. आणि त्यामुळे नुसतंच हवामान हे खराब नाही, आपला पायलटसुद्धा अकार्यक्षम आहे. अशा विमानात तुम्ही बसलेले आहात, अशा विमानात बसल्यावर तुम्ही काय कराल हे तुम्ही समजा लक्षात घ्या. म्हणजे आता विमानात आहोत आपण, विमान जबरदस्त हिंकाळायला लागलं आणि तिथेच आपल्याला सांगितलं की हा पायलट शिकाऊ पण नाही म्हणून, याला काय विमान चालवता येत नाही, तर तिथे तुम्ही ज्या प्रार्थना कराल, काय कराल तसं करा आणि शांत बसून राहा. ही अचूक उपमा दिलेली आहे सरांनी. म्हणजे आणि खरोखरच काळजीचा विषय आहे. सरांचं ते मार्गदर्शन लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापलं नियोजन करावं हे उत्तम. कारण भविष्यात नेमकं कधी काय होईल काही सांगता येत नाही अशी सगळी परिस्थिती. सर, थँक्यू व्हेरी मच.